तुमचं? माझं नाव कमलेश रोहिदास वरपे. मी आता या ग्रामपंचायतचा कळंब ग्रामपंचायतचा उपसरपंच म्हणून काम करतोय. काय ठरलंय गावचं? काय उमेदवार? दोन तुमचे उमेदवार आहे गावचे, काय गावचं नेहमीप्रमाणे सालाबाद प्रमाणे एकच ठरले. आमचं गाव आहे कळंब गाव. स्वर्गीय सभापती वसंतराव भालेराव आणि नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या विचारांना मानणारं गाव आहे. त्याच्यामुळे या गावामध्ये राष्ट्रवादी पक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षाचं काहीच चालू शकत नाही. बघ इथं आता एकंदर आढळराव पाटील आहे. आता मागच्या वेळेस आढळराव पाटील जिल्हा परिषद पंचायत समिती विरोधात होते. बरोबर आहे. त्यावेळेस आढळराव पाटील तुमच्या बरोबर आहे. त्याचा काय फायदा होऊ शकतो? निश्चित फायदा होईल ना. आढळराव पाटील साहेबांचे जे कार्यकर्ते होते ते विधानसभेला आमचं गाव एकत्र झालेलं आहे. दादांचे कार्यकर्ते, साहेबांचे कार्यकर्ते, आम्ही सगळे एकत्र मिळून मिसळून काम करतो. आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही आणि त्याचीच परिणिती म्हणजे आम्ही 521 मतांचं लीड या गावामधून दिलेले. दादांचं योगदान सुद्धा चांगलं आहे आणि दादांसाहेब ही जोडी आमच्या गावामध्ये खऱ्या अर्थानं काम करणारी जोडी म्हणून लोकांमध्ये प्रसिद्ध आहे आणि त्यांच्या मागं आमचं गाव निश्चित आहे. उषाताई कानडे यांचा फारसा जनसंपर्क नाही असं काही विरोधकांचा काय मत आहे तुमचं? 100% विरोधकांना आता काहीतरी गोष्टी सांगायच्याच आहेत. काहीतरी बोलल्याशिवाय त्यांचं काय शिजणार नाही. पण हे सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. उषाताई कानडे यांचा प्रत्येक कुटुंबाशी जवळचा संबंध राहिलेला आहे. कोणाचं लग्न कार्य असू दे, कोणाचं दुःख कार्य असू दे, कुणाच्या काही वैयक्तिक अडचणी असू दे, उषाताई जातीने त्या ठिकाणी हजर असतात आणि त्यांचं काम पूर्ण करतात. हे सगळ्या गावाला माहिती आहे आणि किती विरोधक बोलले या गोष्टीला, कोणीही या गोष्टीवर काडीचा विश्वास ठेवणार नाही. विरोधक म्हणतात राष्ट्रवादीची दहशत आहे. नेमकं काय दहशत म्हणजे? नेमकं काय? नाही, दहशत नाही. आम्ही हो का, हा राष्ट्रवादी पक्ष वळसे पाटील साहेबांनी एकच शिकवले, तुम्ही कामातून बोला, काम करा आणि मग तुम्ही मतं मागायला जा. आज आम्ही उपसरपंच आहे, गोकुळ बालराव माजी सरपंच होते, तर ते आम्ही कामाशिवाय बोलत नाही ना. गोरगरीब लोकांची कामं करतो. साहेबांपर्यंत जी कामं आमच्याच्याने होतात ती करतो, जी नाही होती ती आम्ही साहेबांपर्यंत नेऊन कामं करून घेतो. आजही आमच्या गावात साहेबांच्या माध्यमातून 5-10 कोटी रुपयाची कामं एखादी गेल्या 3 वर्षात झालेत. याच्या आधीचे काही सरपंच होते ते का नाही गेले साहेबांकडं? बरं आता पण ते जे आहेत ना ते प्रमुख पक्षाचे कार्यकर्ते आहेत ना, विरोधी पक्षाचे असू द्या, प्रमुख पक्षाचे कार्यकर्ते. आज त्यांच्याकडे अमोल कोल्हे साहेबांसारखे खासदार आहेत. त्यांच्या माध्यमातून यांनी किती कामं आणली ते पण यांनी सांगितलं पाहिजे ना. किंवा तुम्हाला वळसे पाटील साहेबांनी कधी अडवले, बाबा तुम्ही आमच्याकडे येऊ नका कामं घेऊन, हे का गेले नाही? विकासासाठी, गावच्या विकासासाठी यांनी सगळीकडे गेलं पाहिजे ना. हे फक्त मतं मागायसाठीच आता इकडे तिकडे जातात. यांनी काम केलं पाहिजे पहिलं, मग यांना मतं मागायचा अधिकार आहे. यांना मत मागायचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही, कारण कामच नाही करायचं. मग एवढं असूनही बी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धावपळ करतात. प्रचाराला पळावं लागतं, कार्यकर्त्यांना इकडं तिकडं फिरायला न्यावं लागतं. याच्यामध्ये तथ्य आहे का काय? साहेबांनी सांगितलेले कोणतीही निवडणूक हलक्यात घ्यायची नाही. इव्हन आमचे वरिष्ठ नेते अजितदादा पवार त्यांचं नेहमी सांगणं असतं, हे विरोधकांना हलक्यात घ्यायचं नाही. उद्या काय करतील, रात्रीमध्ये संध्याकाळी काय बॉम्ब फुटतील, काय करतील, म्हणजे यांच्याकडं विकासाचं धोरण नाही. यांना फक्त बनवाबनवी करून मतं विकत घ्यायचे. ते काय करतील काय नाही त्याच्यासाठी आम्हाला लक्ष ठेवून राहावंच लागतं. शेवटी आमच्या विचाराचा जिल्हा परिषद सदस्य जर नाही आला तर गावाचं किती मोठं नुकसान होणार आहे हे आम्हाला माहिती आहे ना. आज जिल्हा परिषदच्या माध्यमातून रस्त्यांची कामं, गटरांची कामं, आज तुम्ही म्हणता ठराविकच रस्ते PWD नामांकित आहेत, पण बाकीचे आमच्या गावखेड्यांवरचे, वस्त्यांवरचे रस्त्यांना जिल्हा परिषदचा निधी लागतो. ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्यच आमच्या विचाराचा नसेल त्यावेळेस आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी काय करायचं? आज उद्या उद्घाटनाची बारी आली तर त्यांचे 2-3 कार्यकर्ते येणार आमच्या घरापाशी एखाद्या रस्त्याचं उद्घाटन करणार. आम्ही घरी बसायचं का? नाही. आम्ही आमच्या विचाराचा जिल्हा परिषद सदस्य निवडून आणणार म्हणजे आणणार का? तर आम्हाला लोकांची कामं करायच्यात. उद्या लोक आमच्याकडं आशा घेऊन येणार का, हे कामं करून द्या, ती कामं करून द्या. आम्ही कोणाकडे जायचं? विरोधातला जिल्हा परिषद सदस्य विरोधक हे असे आहेत का त्यांना फक्त विरोधच करायचा, त्यांना लोकांचा विकास नाही करायचा. आम्ही जरी त्यांच्याकडे गेलो तरी ते आम्हाला 1 रुपयाचा निधी देणार नाही. या उलट आमचं नामदार साहेबांचे विरोधक जरी गेला, मी कित्येक वेळा पूजन ऑफिसला पाहिले, ज्येष्ठ महिला येतात, साहेब माझं हे काम करायचे, साहेब पूर्ण त्यांचा अर्ज वाचतात आणि त्याच्यावर 100% कारवाई करतात. आणि हे जे लोक म्हणतात ना साहेबांपर्यंत लाभार्थी पोचून देत नाही, हे एकदम चुकीचं आहे. मी कित्येक वेळा पाहिले, कितीतरी ज्येष्ठ माणसं डायरेक्ट साहेबांपर्यंत गेल्या, कितीतरी महिला साहेबांपर्यंत गेल्या, साहेब आमचं हे काम करून द्या, झाले त्यांचं काम. हे खोटं नेरेटिव्ह सेट करायचं आणि लोकांना दिशाभूल करायची, एवढंच काम विरोधकांना जमले. एक सुद्धा काढीचं काम त्यांच्याच्याने झालं नाही आणि होणार पण नाही. काय कळंब गावाला विरोधकांनी निधी दिला का काही?
काहीच निधी नाही. आमच्या गावाला विरोधीमध्ये प्रामुख्याने खासदार साहेबांच्या विरोधात आम्ही काम केलं. दादांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली होती. आम्ही आत्ता जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या विरोधात काम केलं. विरोधात काम केल्याच्या नंतर आमच्या गावाने दादांना 100चं लीड दिलं. 100 मताचं लीड दादांना आहे. याचा अर्थ आमच्या गावाने अमोल कोल्हे साहेबांना सुद्धा पाठिंबा दिला ना. मग अमोल कोल्हे साहेबांनी आमच्या गावाला एखादा तरी निधी द्यायला पाहिजे होता ना विकास कामासाठी. आज आमचा दशक्रिया घाटाची परिस्थिती थोडीशी जरा खराब आहे. त्याच्यासाठी त्यांच्या जिल्हा नियोजनमधून त्यांनी निधी द्यायला पाहिजे होता. त्यांच्या खासदारकीमधून त्यांनी निधी द्यायला पाहिजे होता. मी बऱ्याच लोकांना विचारलं त्यांच्याच पक्षातल्या का बाबा तुम्ही खासदार साहेबांकडे निधी का मागत नाही. ते म्हणतात 6 तालुके एवढी गावं आणि मग एका गावाला 1000 रुपये निधी येतो, मग 1000 रुपये तुम्हाला देऊ का. हे यांचं बोलणं. यांनी निदान 10-15 लाखाचा 5 वर्षात आमच्या कळमसारख्या एवढ्या मोठ्या रस्त्यावरच्या गावाला, ज्या गावातून पुणे नाशिक हायवे गेला आहे त्या गावामध्ये 10-15 लाखाचं काम द्यावं नाही. मग यांच्याकडून आम्ही अपेक्षा काय ठेवायची आणि यांना मदत का करायची. पण तुम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा केलाय का तुम्ही निधीसाठी पत्र किंवा काय केलंय का कोणी दिलेले आहेत ना. आम्ही पत्र दिलेले आहेत. काहीच उपयोग झाला. आमच्या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मयूर शेठ बालेराव त्यांना सुद्धा आम्ही 2 वेळा त्यांच्याकडे पत्र दिलेत का हाय मस्त दिवाळाची मागणी केली. हे बा तुमच्या पक्षाचे आदरणीय नेते तुम्ही एवढं आमचं काम करून द्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून. शेवटी आम्ही ग्रामपंचायत चालवतो. आम्हाला पक्षापेक्षा गावचा विकास महत्त्वाचा आहे. पण ही विरोधातली जी लोक आहेत हे अजिबात विकासाला महत्त्व देते नाही. त्याच्यामुळं आम्ही त्या विरोधकांकडे जात पण नाही. आता आम्ही फक्त आमच्या नामदार साहेबांना विश्वास ठेवू नये आणि त्या आम्हाला गरजसुद्धा पडत नाही दुसऱ्याकडे जायची. बरं. बघ विरोधकांची ताकद विकास कामात तर काहीच नाही. पण त्यांच्या काही संस्था किंवा त्यांनी काय आहे का तालुक्यात संस्था काय उभारल्यापर्यंत एकही संस्था त्यांनी काढली नाही. मागं एक जीप चालक मालक संघटना होती. ती एक संस्था माझ्या कानावर आली होती की त्या कोणत्या तरी एका गावामध्ये जीप चालक मालक संघटना त्यांनी काढली होती. त्याच्या व्यतिरिक्त ती पण मला वाटतं ती बुडाली बरं का. त्याच्या व्यतिरिक्त एकही संस्था काढली नाही. या उलट नामदार वळसे पाटील साहेबांनी भीमाशंकर कारखाना, शरद सहकारी बँक, त्यानंतर आपल्या मार्केटची साहेबांनी भरपूर संस्था काढल्या. त्या संस्था काढताना किती त्यांना गोष्टी कराव्या लागल्या हे त्यांना माहिती. आणि जे नुसते बोलतात पोपटपंची करतात त्यांना एकच माझं सांगणं आहे, तुम्ही एखादी संस्था काढा, एखादी पतपिढी काढा, पहिली ती व्यवस्थित चालवा आणि मग तुम्ही दुसऱ्यांवरती नावं ठेवा, ताशेरं वडा. एकंदर तुमचं काय म्हणणं आहे, विरोधक मग कशासाठी एवढा आटापिटा करतात काय? फक्त खुर्चीसाठी. आज पहा तुम्ही विरोधकांना काय स्वतःचे स्वपक्षी उमेदवार आहेत का? नाही. त्यांनी इकडून तिकडून घेतलेत आणि इकडून तिकडून येणारे उमेदवार सुद्धा कायसाठी आले? फक्त खुर्चीसाठी आले. त्यांना लोकांच्या विकासाचं ज्ञान देणं नाही. काही इकडून उडी मारून तिकडे आलेत का आता आपल्याला उमेदवारी भेटावा, तसं आमच्याकडे नाही. आमच्या पक्षामध्ये नामदार वळसे पाटील साहेबांनी पक्षाचे जे कट्टर कार्यकर्ते रमेश कानडे गेली 25-30 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तळागाळात फिरून करणारा कार्यकर्ता आहे, त्याला तिकीट दिलेलं आहे. त्यानंतर सचिन भाऊ बोर गेले 20 वर्ष झाले ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं काम करतात, त्यांच्या मिसेसला तिकीट दिलेले आहे. त्याचबरोबर खालच्या आमच्या गावामध्ये रमेश खिलारी 25-30 वर्ष पक्षाचा झेंडा आपल्या खांद्यावर मिरवणारा माणूस, त्याच्या घरात उमेदवारी दिलेली आहे. आम्ही वळसे पाटील साहेब कार्यकर्त्यांना महत्त्व देणारा नेता आहे आणि कार्यकर्ते टिकले तर पक्ष टिकतो या संकल्पनेतून काम करणार. समोरचे कसं युती झाली, कसं झालं, यांचं काय चाललंय? अहो युती म्हणजे यांची ही अभद्र युती आहे. काही करायचं आणि फक्त आपल्याला खुर्ची मिळवायची एवढा त्यांचा हेतू आहे. बाकी यांना लोकांचं काही घेणं देणं नाही. आज तुम्ही सांगतो विधानसभेला हीच शिंदेसेना आमच्याबरोबर होती, हीच शिंदेसेना आमच्याबरोबर होती. आज वेळ आली तर आज लगेच ते तुतारीच्या मांडीला लावून बसले. आज विधानसभेला वर्ष नाही झालं हे त्या तुतारीवाल्या लोकांवरती ताशेरे ओढत होते, आज त्यांच्याच मांडीला लावून बसलेत. मग ही तुमची कोणती पद्धत आहे? तुम्हाला लढायचं होतं तुम्ही तुमच्या बरं आजपर्यंत म्हणायचे आम्ही आमच्या सेपरेट लढू, आम्ही आमच्या ताकदीवर लढू, मग तुम्हाला युती करायची काय गरज पडली? मग युती केली. आता त्या युतीचं काय होणार काय नाही होणार हे येत्या 7 तारखेला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्यातले कार्यकर्ते दाखवणार तुम्हाला का तुम्ही ह्या ज्या चुकीच्या अभद्र युत्या करतात याचा परिणाम काय होतो हे येणाऱ्या 7 तारखेला तुम्हाला एक पक्षाची आणि या भागातली जनता तुम्हाला दाखवून देणार.
मग आता अजित पवार आणि शरदचंद्रजी पवार हे दोन नेते आहेत, तुम्ही बरोबर. त्यांना मानताय. बरोबर आहे. मग त्यांनी जर आदेश देऊनही बी खाली जर जिल्हा अध्यक्ष इथले जे देवदत्त निकम आहेत, हां. त्यांनी इथं समजा तुमच्या पक्षाशी काही समन्वय किंवा काय साधला किंवा त्यांना प्रतिसाद मिळाला नाही किंवा त्यांच्या मनामध्ये काय चाललंय, काय वाटतं तुम्हाला? या गोष्टीची आम्हाला सुद्धा उत्सुकता होती का बाबा राज्याचे आणि देशाचे नेते जाणत्या राजा आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि या राज्याचं कार्यक्षम उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये खरं धमक आहे ते नामदार अजितदादा पवार यांनी एकत्र बैठक घेऊन या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका एकत्र लढवायच्या असं ठरलं. आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये मी पाहतोय तर दोन्ही पक्ष एकत्र झाले. मग या जिल्हाध्यक्ष स्वतःला काय पक्षाचा अध्यक्ष समजतो का काय तेच मला कळत नाही. कारण एवढं जर सगळीकडे ठरलंय, आदरणीय पवार साहेब आणि अजितदादा जर ठरवतात की आपल्याला एकत्र राहून आपल्याला ही जिल्हा परिषद आणि आपल्या भागातील लोकांचा विकास करायचा आहे, मग यांचा आदेश डावलायला हे जिल्हाध्यक्ष आहे का पक्षाध्यक्ष आहे हाच प्रश्न आम्हाला लोकांना पडला आहे. शेवटी एकत्र येऊन जी ताकद आपल्याला निर्माण करायची होती, हा शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा जिल्हा म्हणजे बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात जर एकत्र येऊन सत्ता टिकवायची असेल तर दोन्ही पक्षांनी एकत्र येणं गरजेचं होतं, पण यांनी तो आदेश धुडकावला आहे. आता पाहूया पुढं काय होईल ते. म्हणजे एकंदर त्यांना म्हणायचं असेल का किंवा यांच्याबरोबर समजा वळसे पाटलांबरोबर गेलो किंवा राष्ट्रवादीबरोबर गेलो तर राजकारण संपुष्टात येईल किंवा काय, किंवा विरोधकांना कोणतरी सक्षम नेतृत्व लागतंय म्हणून ते त्या जागेवर ठाम राहील, काय मत आहे तुमचं? हे बघा साहेब, जनतेला विकास पाहिजे. तुमच्या खुर्च्या आणि तुमच्या याच्यासाठी जनता काय तुमच्या मागं पळायला मोकळी नाही. तुम्ही विकासाचं विजन ठेवून अजितदादा आणि पवार साहेबांनी एकत्र यायचं ठरवलं. तुम्ही तुमच्या खुर्चीसाठी वेगळे राहिलेत. आजही तुम्ही प्रस्ताव घेऊन किंवा वळसे पाटील साहेबांकडे साहेब नाही म्हणले नसते ना, तुम्हाला 1-2 जागा दिल्या असत्या, आम्ही 2-3 जागा घेतल्या असत्या, काही अडचण नव्हती ना. पण तुम्हाला तुमचा वेगळा गट ठेवायचा आहे. तुम्हाला वेगळा गट ठेवून तुम्हाला तालुक्यामध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी करायच्यात, त्याच्यामुळे तुम्ही पक्ष आदेश धुडकावलाय. आता त्याचं काय होणार आहे ते येणाऱ्या 7 तारखेला तुम्हाला कळणारच आहे. आताही विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकलेलीच आहे.